नमस्कार. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ते गोष्ट आहे एका श्री रामदासवर. एक छोटूस गाव होता, त्याचं नाव होतं जांब. या गावात सूर्याजी पंत आणि रानूबाई राहत असे. ते श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते. ते रोज देवाची पूजा करत असे आणि मनापासून प्रार्थना करायचे. काही दिवसांसाठी त्यांनी खूप प्रार्थना केली की त्यांना एक गोड आणि हुशार मुलगा हो. थोड्या दिवसानंतर त्यांच्या घरी एक गोड मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी नारायण ठेवले. घरात सगळेजण खूप खुश झाले. नारायण लहानपणीपासून खूप चांगला आणि हुशार होता. तो सगळ्यांना प्रेमाने बोलत असे. त्याला खेळायला आवडत असेल, पण देवाची पूजा करणे हे त्याचं खूप आवडतं काम होतं. तो श्रीरामाची सगळ्यात जास्त पूजा करायचा. नारायण रोज चांगले काम करत असे. तो कोणालाही त्रास सुद्धा देत. उलट तो सगळ्यांना मदत करत असे. त्याचे आई बाबा त्यावर खूप प्रेम करतात. गावातील लोकांनाही तो खूप आवडायचा. तो मोठा होत गेला. तो नंतर समर्थ रामदास स्वामी झाला. त्याला सगळेजण समर्थ रामदास स्वामी असे बोलून ओळखत असतात. त्याने लोकांना देवावर विश्वास ठेवायला, चांगले वागायला, मेहनत करायला आणि एकमेकांना मदत करायला शिकवले. म्हणून आजही लोक त्यांना खूप मान देतात. अजून अशा गोष्टी ऐकायच्या असतात तर प्लीज कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.